मी काय माहिती दिली काय, मी काही कुडबड्या जोशी नाहीये किंवा मी पडावं वगैरे असं काय नव्हतं. अमेरिकेमध्ये जे चाललंय ती अमेरिकेतले वर्तमानपत्र वाचून तुम्हाला मी त्याच्याबद्दल माहिती दिली, जी आता तुम्ही सांगताय की ती बरोबर होती. त्यावेळेला 15 दिवसापूर्वी सांगितलं तेव्हा बरेच कोण काय म्हटले की यांचं डोकं फिरलंय का, यांचं म्हातारचं चाललंय का, म्हातार चाललंय का काय असं बोलले. आता मी त्यात शेवटी राजकारणामध्ये आपण राजकीय विश्लेषण करत असतो. मी आता कोणाचंही नाव घेतलं नाही, एवढंच म्हटलं की भारतातले काही प्रमुख मंडळी असण्याची शक्यता आहे आणि ते जर असतील तर त्याचा परिणाम भारताच्या राजकारणावर होईल, हे माझं विधान मी ठाम आहे. आता अजून काही माहिती आलेली नाही. अमेरिकेमध्ये पहाटेचे 3:45 वाजलेले आहेत. समजा 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता जर बातम्या यायला सुरुवात झाली तर ते अजून 7-8 तास आहेत. तर जोपर्यंत काही ठोस माहिती येत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही. माहिती येईल ती तुम्हाला पण मिळेल, माझ्या आधी तुम्हाला मिळेल. त्यात काय असेल तर तुम्ही त्याचं विश्लेषण पुढं करा. काय मला फक्त सांगायचं होतं की तारीख महत्वाची आहे, त्यामध्ये काही चुकीचं नव्हतं. कारण मी अमेरिकेतली वर्तमानपत्र वाचून, अमेरिकेतल्या संसदेची कारवाई वाचून मी बोललो होतो. हवेत काय बोललो नव्हतो मी. आता लोकांनी 15 दिवसापूर्वी बोललो होतो. तारीख तुम्हाला 19 डिसेंबर दिली होती. आता ते 19-20 डिसेंबर, कारण आपल्याकडे 12 तासाचं अंतर आहे ना त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये, ती 20 असू शकते. पण आज तिथं अमेरिकेतल्या 19 तारखेला संबंध एप्स्टीन फाईलची माहिती जाहीर करावीच लागणार आहे, असा अमेरिकेचा कायदा आहे. एवढंच मी तुम्हाला सांगितलं, दुसरं काय सांगितलं नाही. तसे नावं काय असतील तर भारताच्या राजकारणात परिणाम होईल. आता ते होईल का नाही तुम्ही मला सांगा जेव्हा माहिती पुढे येईल तेव्हा कोणाकोणाची नावं आहेत ती. कोरेगावात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा देण्याबाबत विचार केला जाईल. एकाही ग्राहकावर अन्याय होऊ देणार नाही. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे. कोरेगाव शहर व परिसरातील महावितरण कंपनीशी संबंधित वीज ग्राहकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना दिल्या जातील. एकाही वीज ग्राहकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली. कोरेगाव शहर व परिसरात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा तातडीने सुरू करणे, महावितरणच्या चुकीच्या मनमानी व बेजबाबदार कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे, तसेच कोरेगाव शहरात स्मार्ट मीटर बसवू नयेत या संदर्भात कोरेगाव नगरपंचायतीने सर्वानुमते घेतलेल्या भूमिकेची तातडीने अंमलबजावणी करावी. शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांचे हित पाहावे, अशी ठाम मागणी नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आली. शुक्रवारी दुपारी 1:30 वाजता माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, संतोष बर्गे, डॉक्टर विघ्नेश बर्गे, अर्जुनदादा आवटे तसेच शिवसेना शहर प्रमुख महेश बर्गे यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी पदाधिकारी व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना आणि अडचणी जाणून घेताना प्रांताधिकारी कुदळे बोलत होते. कोरेगाव शहर व परिसर हा शेतीप्रधान भाग असून बहुतांश नागरिकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. मात्र सध्या शेतीसाठी रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. थंडीच्या दिवसात बिबट्या, कोल्हे, तरस, रानडुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून मोकाट कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे रात्री शेतात जाताना शेतकऱ्यांच्या जीवितास थेट धोका निर्माण होत असून सर्पदंशासारख्या गंभीर घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये दिवसा वीज पुरवठा करणे हे शेतकऱ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे महेश बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. कोरेगाव शहरात सुमारे 7,000 वीज ग्राहक असून स्मार्ट मीटर बसवण्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्मार्ट मीटरमुळे चुकीचे बिलिंग, तांत्रिक अडचणी, अनावश्यक आर्थिक बोजा व मानसिक त्रास होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध दर्शवित सर्वानुमते भूमिका घेतली आहे. हा निर्णय जनभावना प्रतिबिंबित करणारा असून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी सचिन भैया बर्गे, सुनीलदादा बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे व नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल यांनी केली. यावेळी महावितरण कंपनीच्या कारभारावरही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. उपकार्यकारी अभियंता प्रदीप निकम, शहर विभागाचे सहाय्यक अभियंता अनिल यादव तसेच ग्रामीण विभागाचे कनिष्ठ अभियंता मंदार जाधव व शिवाजी गायकवाड यांच्या दुर्लक्षामुळे वीज ग्राहक मोठ्या प्रमाणावर त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. जनमित्र वायरमन यांच्या कामकाजावर कोणतेही प्रभावी नियंत्रण नसून तक्रार निवारण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला. या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात दिवसा शेती वीज पुरवठा सुरू करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे, जनमित्रांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, तक्रार निवारण
यंत्रणा सक्षम करणे आणि स्मार्ट मीटरबाबत कोणतीही सक्ती होऊ न देणे अशा मागण्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केल्या। यावेळी कोरेगाव विकास आघाडी आमदार महेशदादा शिंदेसाहेब, विचार मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। मी सुद्धा वायरमॅन बिरमॅन वेळेवर राहत नाही, सगळे मनमानी चालले, सगळं निवेदनात दिले, तुम्ही जरा खरोखर लक्ष द्या, नाहीतर आम्ही नगरसेवक काय आम्ही आपला आता कायदा आम्हाला हातात घ्यायला हवा। आम्ही नगरसेवक सगळे ती त्यांनी फोर्स केला तर आम्ही सगळे विरोध त्याला प्रचंड प्रमाणात। कोरेगावात पोलीस बनून लुटालूट। उपविभागीय पोलीस कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा सोनसाखळी चोरी गुन्हा दाखल। कोरेगाव शहरात गुन्हेगारांना जणू मोकळे रान मिळाले असून पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा नागरिकांची लूट करण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर तसेच पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडूनही कोरेगाव पोलिसांकडून कोणतीही तातडीची कारवाई करण्यात आलेली नाही। केवळ नावाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळावरून तसेच पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास शाहूनगर ते ईदगाह मैदान जाणाऱ्या रस्त्यावर आनंदराव धनपाल फडतरे वय 66 राहणार शाहूनगर कोरेगाव यांची मोटरसायकल अडवून एका अज्ञात चोरट्याने मी क्राईम ब्रँचचा अधिकारी आहे, चेकिंग सुरू आहे अशी बतावणी केली। काळ्या रंगाचे हेल्मेट व जर्किन परिधान केलेल्या या तोतयागिरीने हातचलाकीने 14 ग्रॅम 400 मिली वजनाची सुमारे 50,120 रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र तक्रार दाखल झाल्यानंतरही शहरात नाकाबंदी, संशयितांचा शोध, सीसीटीव्ही तपास अशी कोणतीही तातडीची पावले उचलण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही कोरेगाव शहरात अशाच पद्धतीचे अनेक प्रकार घडले असून अद्याप एकाही चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही। त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण शाखा ही केवळ नावालाच उरली असून प्रत्यक्षात गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी इतरच गोष्टी प्रकट करण्यात धन्यता मानत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर पोलीस कार्यालयाच्या आसपास असा प्रकार घडूनही पोलिसांचे गप्प राहणे म्हणजे गुन्हेगारांना अप्रत्यक्ष पाठबळच असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। कोरेगाव शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस यंत्रणा नेमकी कुणासाठी काम करते असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे। डिजिटल अरेस्टचा बनाव करून निवृत्त शास्त्रज्ञाची 1,39,00,000ची सायबर फसवणूक, 6,30,000 रुपये तातडीने लीन। सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टचा बनाव रचत खटाव तालुक्यातील चितळी येथील निवृत्त ॲग्रो सायंटिस्ट यांची तब्बल 1,39,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सातारा सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल होताच 1930 सायबर पोर्टलच्या माध्यमातून अवघ्या 12 तासात 6,30,000 रुपये लीन करण्यात पोलिसांना यश आले आहे। सायबर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 2:15 वाजता एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे। मालोजीराव नामदेव पवार वय 73 राहणार चितळी तालुका खटाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 14 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी त्यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन व व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधला। सुरुवातीला टेलिकॉम सर्व्हिसमधून बोलत असल्याचे भासवून आधार कार्ड व मोबाईल क्रमांक ब्लॉक होणार असल्याची भीती दाखवण्यात आली। पुढे स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने पवार यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून ICICI बँकेत 8 कोटींचे व्यवहार झाल्याचा बनाव केला। गुन्हेगारांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पत्र, सुप्रीम कोर्ट आदेशांचे बनावट कागदपत्रे व्हॉट्सअपवर पाठवून कायदेशीर कारवाई व अटकेची धमकी दिली। तसेच कोणालाही सांगू नका अशी सक्त ताकीद देत मानसिक दबाव टाकण्यात आला। या दबावाखाली पवार यांनी वेगवेगळ्या दिवशी विविध बँक खात्यात एकूण 1,39,50,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले। दिनांक 12 डिसेंबर रोजी केसमधून मोकळीक दिली असा संदेश आल्यानंतर पुढील संपर्क न झाल्याने आपली फसवणूक झाल्याची जाणीव पवार यांना झाली। त्यानंतर त्यांनी सातारा सायबर पोलीस ठाणे येथे उशिरा तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे येथे माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत डिजिटल फसवणूक व ठकवणूक या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा तपास सुरू असून नागरिकांनी अशा प्रकारच्या धमकी, बनावट सरकारी कॉल्स व कागदपत्रांपासून सावध राहावे तसेच तात्काळ 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे।
वाई परिसरातील गुन्हेगारी टोळी सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार पोलीस अधीक्षकांनी घेतला निर्णय. सातारा जिल्ह्यातील वाई शहर आणि परिसरात सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. टोळी प्रमुख यश उर्फ वशा अभिजित सोनकर वय 19 आणि टोळी सदस्य मेघराज उर्फ सोन्या संतोष मोरे वय 20 दोन्ही राहणार गंगापुरी वाई या दोघांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून शुक्रवारी दुपारी 4 वाजता याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली. या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत पोहोचवणे आणि शिवीगाळ करत दमदाटी करणे यासारखे अनेक गंभीर दखलपात्र गुन्हे वाई पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी वेळोवेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या. या टोळीचा वाई तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास होत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात होती. वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे यांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता, ज्यांची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी केली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दोन्ही आरोपींना 2 वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश पारित केले. आगामी निवडणूक काळात जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोक्का MPDAA आणि हद्दपारीची मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाने केली.